कुठं लांब लांब गेलाय फिरायला म्हणजे आतापर्यंत? नाशिकला जायले. अच्छा, अजून पुण्याला जायले. पुण्याला पण गेलाय? अरे वा. तुला काय म्हणजे कुठं आवडलं जायला? पुण्यात आवडलं का नाशिकला आवडलं? नाशिकला. का बरं, कशामुळे? तिकडे रेल्वे पाहायला भेटते मला. अच्छा, म्हणजे तुला रेल्वे पाहायला भेटते म्हणून तुला नाशिकला आवडतं. पुण्यात पण आहे की रेल्वे, तुला माहिती का? पुण्यात आहे की? तू नाही बघितली पुण्यात? हां मग हां पुण्यात पुण्यात रेल्वे नाही बघितली तू अजून? तुला त्या ठिकाणी कोणी नेलं नसेल मला वाटते, कारण की पुण्यात पण आहे रेल्वे. मला वाटलं तुला माहिती आहे. नाशिकला दिसलं का? बोललो मी, पुण्याला जायलाच नाही. गेलोच नाही का? खोटं का बोलला? म्हणून तुला माहित नाहीये. लय चाप्टर. खोटं का बोलला तू आधी? हां सर, खोटं का बोलला? म्हणजे असंच तुला वाटलं मी विचारते की हां म्हणजे कुठं कुठं जात टिंगलं पिकवतं तू? माझीच घेतली म्हणजे तू आता. भामटाय हा तू भैया, चांगलाच भामटाय मित्रांनो. बघा नाही, पण मला काय म्हणायचंय की तू पुण्याला नाही गेला, मग फक्त नाशिकलाच गेलाय? नाशिकला जायला गेलाय ना पण खरंच? लहानपणी ना हां पुण्याला जायले, पण रेल्वे नाही पाहिली तेव्हा. नव्हती बघितली जायले पण. म्हणजे गेलाय ना एकदा तसं? हा. खोटं बोलते, नक्की गेला का नाही खरं सांग. जायले ना. गेलाय ना, पण तुला आठवत नाही म्हणजे त्यावेळेचं खूप छोटा होता ना. आणि नाशिकला आठवते का चांगलं की तिथले ट्रेन वगैरे म्हणजे सगळं असं? ढवळी ट्रेन आहे बाय. सफेद? हं. ओके ते हां. असं तिचं तोंड ते नाही का, हम्म. असे तोंड खाली राहत थोडं. हां 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 थोडंसं असं खाली हा, असतं. ती आणि ना हां डब्या राहते तशी. हां, डबे तर असतातच ना आता ट्रेन म्हणल्यावर. आता तू पहिल्यांदा आयुष्यातल्या याच्यात जाणार ट्रेनमध्ये, आहे का नाही? कसला आनंद असेल म्हणजे तो, आहे का नाही? एन्जॉय केला पाहिजे. आणि दुसरीकडे अजून कुठं फिरवलं आहे नाशिक सोडून? अजून पुणे तर तुला आठवत नाही. हां, अजून नाशिक सोडून फिरायला कुठं कुठं गेलाय? मी ना जायले मुंबईला, पण मुंबईला गेला? लहानच होतो तेव्हा. लहानच होता हा. ते आठवतच तेव्हा नाही? 1 वर्षाचाच होतो. अरे तुला तर काय 1 वर्षाचं असताना काय, मला आठवत नाही 1 वर्षाचं असताना मी काय केलं होतं. आहे की नाही? एवढं लहानपणाचं नाही आठवत कोणाला, आहे की नाही? नाही पण एन्जॉय करा आता मस्तपैकी ना. आता हे जे हिरवा वगैरे जो परिसर असतो ना असा आजूबाजूचा, जो काय आपल्याला दिसतोय बघ असं मस्त पाणी वगैरे, तर त्याचा आनंद घे. कारण ते एवढं बघायला नाही भेटत, असं लक्षात ठेवा. आणि ते तुला रेल्वेतून अनुभवायला भेटत. आणि मस्त खिडकीत बस, विंडो सीट, खिडकीच्या बाजूला. मम्मीला किंवा पप्पा कोण असेल तुझं. मम्मीच बसायची तर मम्मीला रेल्वे मध्ये उलटे होते. अरे या असं पण आहे का? सगळंच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना, पण तिच्या सोबत मम्मी बस. जायले पण एकदा जायले मी. हां का? ठीक आहे ना. बाबासोबत. अच्छा अच्छा. नाही पण तू 5वीचे पेपर चालू होते. 5वीचे पेपर? अरे तेव्हा बाप. जायची. मग तुला सांगितलंय म्हणजे का? तू बघितले 5वीला असताना मम्मीला? नाही बघेल तेव्हा नव्हतं मी. तू नव्हता का? कुठं होता तू? तेव्हा माझ्या पप्पा होते. पप्पा का कसं काय असशील तू? मम्मी 5वीला होता, तू पप्पा का कसं काय होता? तेव्हा ना मम्मी 5वीला होती? मम्मी 5वीला आणि तू पप्पाकडे कसं काय असेल मग तेव्हा? माझा पप्पा ना गोटीवाडीला राहते. अरे हा, पण मम्मी जवळ 5वीला नाही, मम्मी किती छोटी झाली? मम्मी एवढीच होती तेव्हा. तेवढी? एवढी. हा, पण एवढी असली तर तू केवढा असेल मग तेव्हा? मी हां एवढं कसं काय तेवढं असेल? तू नसतच ना. मम्मीच 5वीला मानलं. तुमचं पप्पाचं आणि मम्मीचं लग्न ते झालं का? नाही नाही नाही. अरे काय तू कसला जोक करतोय यार. लक्षातच नाही राहते आईला. त्यावेळेस तू नव्हतास, त्याच्यामुळे तुझा काही विषय आलाच नाही असा, आहे की नाही? हां, तेव्हा तू नव्हता. मम्मीच छोटी होती. आणखी अकोल्याला आम्ही जायले. मम्मीच बाळ होती तेव्हा. अकोल्याला तिकडे पण लय भारी भंडारदरा बघितला का तू? एक नंबर आहे ना. जत्रेला बी जायले. जत्रा जाऊ दे, जत्रा तर असतीच, पण निसर्ग बघता नाही. तू भंडारदरा बघितला का? तिकडे माझे ना. भंडारदरा पाहिलाय का? हा. कसलं भारी. आणि तिथलं काजवा बघितले का? काजवे खूप रात्रीचे खूप काजवे दिसतात. काजवा महोत्सव बोलतात त्याला. रातचे का? हां रातचे ना बनवून. नाही बघितलं. जंगलात नाही गेला तिकडे. जंगलामध्ये आहे ना तिकडे असं काजवे असतात खूप. असलं भारी दिसतं ना असं रात्रीचं. लाईटिंग कशी दिसती ते आपण लाईटला दिवाळीला लावतो बघ, तसं दिसतं आहे. मग तशी दिसतं तिकडं असं. एवढी पेटी भरली माहिती का? हां का? काय करतो त्याचं? तू दिवाळीत लावतो का मग? माझी दिवाळी थोडीच झाली. का? बाबा वारले. अरे यार सॉरी, मला नव्हतं माहिती. सॉरी. ठीक आहे ना, नेक्स्ट कसं काय? फाशी घेतली त्याला. अरे सॉरी सॉरी. बाबांनी. जाऊ दे, असं वाईट नको सांगू, मला वाईट वाटतं. मग चांगल्या गोष्टी आता जे झालं ते झालं. जे आपल्या हातात नव्हतं ते आपण काहीच नाही करू शकत, बरोबर ना? त्याला नको खेळू जखमेशी. तर आता जे आपल्या हातात आहे, आता तुला मोठं व्हायचं, लक्षात ठेव. आणि मोठा काहीतरी माणूस बनून दाखवायचं. तो स्वप्न आहे का नाही? रेल्वेत जर तू आत्ता पहिल्यांदा जाणार आहे, तुला किती आनंद वाटते. आता भविष्यात काहीतरी विमानात जायला पाहिजे असं वाटतं का नाही?
मग त्यासाठी कसं जगायला पाहिजे, किती शिकायला पाहिजे, चालेल ना? जायलाच नाही हां फक्त पण मामा नको काय करू. हां मग ठीक आहे ना. अजून मी पण नाही गेलो विमानात, मग म्हणून मी लगेच असं म्हणायचं का अरे मी पण नाही गेलो. जाणार आहे आपण. मग त्यासाठी आपल्याला मोठं व्हायचं आहे की नाही, चांगलं. मग मोबाईल जास्त खेळायचं नाही, कळलं ना? अभ्यास करायचा, आलं लक्षात? ठीक आहे. कधी तो हां गुड. हुशार आहे ना? किती टक्के पडले होते पहिलीला? पहिलीला हां 100. काय बोलतो? सगळ्याला. सगळ्यांना 100? बापरे, डुप्लिकेट शाळेने गंडवलं का? असं कसं 100 पडले? विचारू का एखादा प्रश्न? विचारू का एखादा प्रश्न? सांग बरं, 5 गुणिले 2 किती? 5 गुणिले 2 हां पाडे येतात ना तुला? 7 गुणिले म्हणलंय मी. गुणुले हां गुणाकार. गुणाकार आहे का? हां पाडे कितीपर्यंत येतात तुला? म्हणजे पाडे पाडे पाढे 100. नाही रे, ती उजळणी झाली. पाडे बेक बे बे 2 तुमच्या 4. अंगमुळी हा जाऊ द्याला काय नाही, मुंगळी काढतो, मला काय नाही वाटत, हळूच काढतो. मरण तर हां सांग. काय? पाडे म्हणजे काय माहिती का? बेक बे बे 2 4 बेट्रिक 6, ते तसे पाडे असतात. मग ते तुला येतात का? तिनाचा पाडे येतो का? म्हण बरं. 3 3 6. हां मग मी तुला गुणाकार विचारला आहे ना. मग 5 गुणिले 2 म्हणजे 5 दुने किती? मग असं मग मला पाढ मोजायला लागेल ना. मोज की मग किती होतात? किती? 5 गुणिले 2 अजून 10. किती उत्तर आलं मग? बरोबर ना? 5 2 10 10 चालू आहे. एवढं सोपं आहे. तू बेरीज केली मागायची, 5 आणि 2 मला 7 सांगितलं आहे ना, ती बेरीज झाली. आता वजाबाकी विचारतो. बघा वजाबाकी वजा तीन. नाही येणार मला. सोपं आहे ना. 3 सोपं विचारणार मी. बघ 3 वजा सोपं आहे 1. मला. 3 वजा 1. 3 मधून 1 गेले. मला प्लसचे द्या. प्लसचे देऊ, मायनसचे काय येत नाही. 3 वजा 1 बघ की करून. 3 त्यातून 1 गेलं फक्त. किती सोपं आहे बघ हे. 3 बघ तर हे 3 इकडे बघ ना, इकडं 3 आणि त्यातून 1 गेला. किती राहिले? 2 मग एवढं सोपं आहे. नका ती. का मला नको? येतच नाही ते. पहिलीला येत होते आता नाही येत. असं कसं? पहिली तर दुसरीला गेलं ना, आता का नाही येते? विसरून गेलो मी. अरे असं कसं विसरून जमन भावा? इथं आयुष्यात आपल्याला मोठं व्हायचे. मग मग असं होईन की आगगाडीला डबे होते 10 आणि त्यातले 1 गेला. मग कसं काय हिशोब यायचा? चुकून जर समजा आगगाडीच्या ट्रेनला तू तिथं गेला आणि टायमिंग तुझा चुकला 2 मिनटं, मग ती वजाबाकीच झाली ना. म्हणजे किती अवघड होईल. 2 मिनटं जर लेट झालं तर ट्रेन जाते. मग कसं काय तुला ट्रेन भेटेन आज आगगाडी? जमन का असं? वजाबाकी पण आली पाहिजे का नाही? मी नाशिकहून जाणार आहे पण. आता कुठून पण जा, पण पुण्याहून जा नाही तर नाशिकहून जा, पण टायमिंग तर टायमिंगलाच जावं लागेल ना. का तिथं असे नाशिकला गेला म्हणजे निवांत जा 2 तास लेट, असं होणार आहे का? जावंच लागेल ना वेळेत. गेलं म्हणून लक्षात ठेव, वजाबाकी पण आली पाहिजे. पुढल्या वेळेस येईन ना मी, जेव्हा पुढल्या वेळेस तुला भेटेन त्यावेळेस वजाबाकी पण आली पाहिजे. पुढल्या वर्षी येईन मला 5वीला. 5वीला कसं जाशील? आता दुसरीला आहे. 4थीला 3रीला जाशील ना, लगेच 5वीला जाशील का? हां 2 वर्ष डायरेक्ट 3 वर्ष पुढे. भामटा येतो. मी पुरी. तुम्ही कितवीपर्यंत शिकेले? मी काय शिकलोय, माझं ग्रॅज्युएशन झालंय. पुरे? हां मग 10वीत. हां का ठीक आहे ना. तू शिक आता, म्हणून तर सांगतोय तू मोठं झालं पाहिजे. तुला वाटतं का नाही मोठं व्हायचं? मग शिकून घे. 13वीपर्यंत शिकणार. 13वी नाही 15वी तरी कमीत कमी. 13वी म्हणजे काय नसते, मध्येच असते. कमीत कमी 15वी किंवा त्याच्या पुढं पण अजून असतं, खूप शिक्षण असते. पण कमीत कमी तेवढं तर करशील. ठीक आहे गुड. अजून मोठं झालं अजून तुला कळन, मग अजून तू मोठं व्हा आणि अजून शिक. कळलं? चालेल. लय भारी वाटलं तुझ्या संग बोलून. चल बाय बाय. चालेल का? बाय बाय.